आपल्या आपण ट्रॉफी देऊया. अतिशय सुंदर गोलंदाजी निवृत्तीच्या वतीने पाहायला मिळाली. अजित पाटील आहेत आपल्यामध्ये उपस्थित, मनोज पाटील आहेत, त्यांच्याकडून सुद्धा आपण पारितोषिक या ठिकाणी देणार आहोत. नक्कीच ही गोलंदाजी निवृत्ती कधी विसरू शकणार नाही आपल्या जीवनामध्ये. काय स्पेल पाहिला आपण त्याच्याकडून. या आपण पुढे या, आपल्या शुभ हस्ते आपण गिफ्ट हॅम्पर देऊया आणि मनोज पाटील यांच्या शुभ हस्ते आपण स्वीट बॉक्स मैच के बाद कुछ मीठा हो जाए आणि आपण ते स्वीट बॉक्स देत आहोत. सो कॉंग्रॅच्युलेशन निवृत्ती, तुला पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. चला आपण जाऊ द्या दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपण इथे पाहणार आहोत. आणि नक्कीच आपण जर पाहिलं तर योगेश स्मृती आमने ए विरुद्ध पवनपुत्र पिसे असा सामना रंगणार आहे. दरम्यान खांडवलचे उद्योजक आणि क्रिकेटचे खूप मोठे चाहते एनके स्पोर्ट खांडवल संघाचे पुरस्कर्ते विवेक शेठ पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं, व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. आपलं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. क्रिकेटचा खेळ आहे कारवी सर, कभी खुशी कभी गम, परंतु दुर्दैवी आहे. संजय स्पोर्ट्स सावंत संघाचा विचार केला तर स्वप्न पाहत असतात लोक, परंतु कधी कधी ते स्वप्न पूर्ण होत असतात, परंतु 19 वर्ष स्वप्न पाहिल्यानंतर सुद्धा ते स्वप्न पूर्ण होत नाहीये. याबद्दल नक्कीच कुठेतरी या सावंत संघामध्ये आपल्याला कमतरता पाहायला मिळाली. त्याचमुळे या सत्रामध्ये सुद्धा त्यांच्याकडून खूपच चुका पाहिल्या आणि त्याचं स्वप्न अपूर्ण आपल्याला पाहायला मिळालं. हो नक्कीच, म्हणून म्हणतात ना योगेश सर की जर स्वप्न तुमचे आहेत तर प्रयत्न सुद्धा तुमचेच असायला पाहिजे. त्यासाठी तुमची परफेक्ट तयारी पाहिजे की आपण 18 वर्षामध्ये काय चुका केल्या आणि आपल्याला 19व्या वर्षामध्ये काय त्याच्यामध्ये सुधारणा करायच्या आहेत हे फार महत्त्वाचं होतं. जर आपण आधीचा सामना निसटता विजय प्राप्त केलाय तर त्यानंतर तुम्ही अक्षरशः चांगलं सुधारणा करून हा सामना तुम्हाला अगदी व्यवस्थित खेळायचा होता. परंतु नक्कीच खूप काही चुका झाल्या, बॉलिंगच्या चुका असतील, झेलच्या चुका असतील, किंवा तुम्ही तुमच्या स्वतःच्या मैदानावरती काहीतरी कमीपणा इथे दाखवताय आणि बाहेरचे संघ येऊन तुम्हाला जर अशा प्रकारचे नमवत असतील तर नक्कीच ह्यापेक्षा मोठी नाराजी काय, मोठं अपयश काय. पण तुम्ही मनात असं ठेवलं पाहिजे की अपयश यशाची पहिली पायरी आहे, पण तू इतकं पण अपयश माणसाने स्वीकारलं पाहिजे की तुम्ही 18 वर्ष अपयश आहात आणि 21 वर्ष तुम्ही गमावलं. हे सुद्धा आता तुम्हाला तब्बल 1 वर्ष वाट बघायला लागते 20व्या वर्षासाठी, जे तुमचं 2025 असेल ते तुम्हाला आता अशा पद्धतीने उभं करायचं तुम्हाला की तेव्हा तुम्ही लोकांना तोंडात बोट घालण्यास भाग पाडलं पाहिजे. अशा प्रकारे तयारी करा. असू द्या तुम्ही हारलेलात, हर के बाद ही जीत होतीये और हर के बाद जीतने वाले को बाजीगर कहते. तर तुम्ही पुढच्या वर्षी नक्कीच अशी बाजी मारावी की पहिल्या चेंडूपासून किंवा पहिल्या क्षणापासून असं निरपेक्षांचं लक्ष वेधून घ्या की लोक बघत राहतील की आता हा सावध संघ ह्या वर्षीचा चषक जिंकून दाखवेल. ती तुमची तयारी पुढच्या वर्षी तुम्ही नक्कीच दाखवली पाहिजे. त्यासाठी आताच कामाला लागा. नक्की 2 टर्निंग पॉईंट झाले त्या सामन्यामध्ये. एक तर टर्निंग पॉईंट मित्र म्हणे की जेडीने तो झेल ड्रॉप केला, झेल ड्रॉप नंतर षटकार आला आणि लगेचच सुमितनं बॅक टू बॅक दुसरा षटकार लगावला आणि तदनंतर पहा तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर जो दिनेश लालूने चौकार तिथे मात्र या ठिकाणी मिसफील्ड केली, तो एक टर्निंग पॉईंट. म्हणजे ह्या चुका ज्या आहेत त्या आणखी तुम्हाला सुधाराव्या लागतील. आणि शिवाय चेंडूचं जे नियंत्रण होतं आता गमावलं गोलंदाज आणि हाफ वाली दिले. बरेचसे चेंडू जे लॉफ केले होते, आपण जे षटकार बघितले, जो आधी केपी बघत राहिला तो षटकार सुद्धा हाफ वाली होता. जर तुम्ही अचूक मारा केला, फुलर लेनचे यॉर्कर वगैरे वापरले तर नक्कीच तुम्ही ह्या धावांवरती रोख लगावू शकता, कारण इथे षटकारानेच मॅच गमावली मी म्हणू शकतो. षटकार जे गेले, सुमितने जो मारला आणि लॉग ऑफला जो फटका मारला गेला आणि आता नुकताच जो चांगला फटका आला, हे सगळं तुमचं चुकीचं बॉलिंगचं प्रदर्शन कारणीभूत ठरलं आणि इथे तुम्ही नक्की सुधारणा केली पाहिजे की तुम्ही मोक्याच्या क्षणी कशा प्रकारे बॉलिंग केली पाहिजे आणि कशा प्रकारे भेदक मारा केला पाहिजे. जी वेळ आहे त्यानुसार तुम्ही चाललं पाहिजे. निश्चितपणे जाऊया आपण ऑनगोईंग मॅच कडे. पाहू शकाल या ठिकाणी पिसे विरुद्ध आमणे असा सामना आपण पाहतोय. पहिल्या चेंडूला फक्त हलक्या हाताने टर्न केला आणि मात्र पहा अगदी बुलेट ट्रेन प्रमाणे चेंडू वेगाने चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. पंचांचा इशारा पाहायला मिळतोय. चौकार. येऊ दिलं चेंडूला आणि फक्त दिशा दिली, चेंडूच्या पेसचा वापर केला. याला म्हणतात शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते, हे दाखवून दिलं बॅट्समनने. यालाच म्हणतात माइंड गेम. आणि अशा प्रकारे जर तुम्ही माइंडने खेळलात तर संजय स्पोर्ट्स सावध संघ सुद्धा साधा संघ नाही, चांगला बलाढ्य संघ आहे. पण तू खूप काय चुका होतात आणि तेच कारण असतं की आपण वारंवार त्या चुका केल्या तर आपल्याला तोच आपल्या पदरी पडतं, तेच आपल्या निर्णय पदरी पडत असतात. या ठिकाणी चेंडू फ्लाय होतोय आणि चेंडू गेला डिक्लेअर झोनकडे. चौकारा पाठोपाठ सिंगल. धावसंख्या 5 पाहतो आपण पिसे संघाची. निश्चितपणे अरुण आणि भावेची जोडी पाहतोय या खेळपट्टीवरती एकदा सज्ज आहे. पाहू शकाल सागरनं पहिल्या सामन्यामध्ये जबरदस्त सुरुवात, अगदी फ्लाइंग स्टार्ट दिली होती आपल्या संघाला, परंतु दुसऱ्या मॅच मध्ये पहा सागरचं स्वागत केलं चौकारानं आणि तदनंतर डिक्लेअरच्या रूपाने एक धाव पाहिली आपण. 5 धावा
फलक्यावरती पाहायला मिळतं. तर ऑन द विकेट पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. हो, ऑन साईडला पिकअप शॉट केल्याचा प्रयत्न परंतु चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने टर्न झाला आणि या षटकातील पहिला निर्धाव चेंडू हाताळतोय सागर. सागर फुलर हे चांगला गोलंदाज आहे, अष्टपैलू क्रिकेटर आहे, ज्याने अनेक वर्ष क्रिकेटसाठी दिलेत आणि ज्याचा ताळमेळ चांगला असतो. बघा भेदक मारा फक्त फ्लिक केलं, अक्षरशः पायाजवळ चेंडू होता. लेग ग्लान्स म्हणू शकतो आपण डिक्लेअर झोनकडे. बॅटरमध्ये क्षमता आहे, याने सुंदर चौकार सुद्धा लगावला होता. दोन्ही बॅटरमध्ये क्षमता आहे आणि प्रेक्षकांना त्यांनी खिलवून ठेवले की मोठे फटकं मारणं गरजेचं नाहीये. सुधाबाई पाटील पिसेचे बिझनेसमॅन, ज्यांच्याकडून पवनपुत्र पिसेला शुभेच्छा आहेत. वेलकम सुधासेठ पाटील, क्रिकेटचे चाहते आणि चांगले व्यक्तिमत्व सुद्धा, ज्यांचा संघ खेळतो मैदानामध्ये. निश्चितपणे ओव्हरपी चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला लॉफ केलाय परंतु डीप मिड विकेटला मात्र पाहू शकाल क्षेत्ररक्षक आहेत विजय. थोडीशी मात्र त्या ठिकाणी चेंडू शोधतायत आणि शोधता शोधता फलंदाजाने 2 धावा शोधल्या. नक्कीच पहा विकेटवरती तुमचं तर नक्कीच कॉलिंग चांगले असेल तर तुम्ही एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये करू शकता, दुहेरीचं रूपांतर तिहेरीमध्ये करू शकता आणि ती क्षमता भावेश आणि अरुण मध्ये आपण पाहिली. थोडीशी मिसफील झाली, लगेच 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या. या गोष्टीकडे लक्ष सुद्धा असणं फार गरजेचं आहे. इथे मात्र रिव्हर्स फटका केल्याचा प्रयत्न आणि फलंदाजानं अगोदरच मात्र आपला जो क्लान्स आहे तो मात्र चेंज केला होता आणि ते शेरलं पंच रमेश म्हात्रे आहेत. आता मात्र एक्झॅक्टली काय घडलंय त्या ठिकाणी ते पाहायचं आहे की फेअर डिलिव्हरी आहे की नाही. सर्वांनी लगेच एकत्र येऊ नका, सर्वांनी एकत्र येऊ नका प्लीज, कोऑपरेट करा. आम्हाला वेळेच्या बाबतीत खूप गरजेचं आता आम्हाला, कारण सर्व सामने संपवायचे आहेत. आजच्या दिवसातील शेड्यूल पूर्ण संपवायचं आहे. धावसंख्या 7 आहे. रिव्हर्सचा पवित्रा घेतला, स्थान चेंज जसा केला तसंच गोलंदाजाने सुद्धा लेग स्टिकला चेंडू फुलर लेन टाकला त्या ठिकाणी. पाहिलं आपण, यालाच म्हणतात की तुमचा चतुरपणा, तुमचं काहीतरी वेगळं पण पाहिजे आणि प्रसंगावधान राखणं महत्वाचं असतं वेळेनुसार. जे आपण मगाशीच उल्लेख केला की प्रसंगावधान फार महत्वाचं आहे, जसं आपण सावध संघाबद्दल चर्चा करतोय. धावसंख्या आहे इथे स्थिर 7 वर, 7 ऑन द बोर्ड. आता 8 झाली. येस, आता 8 आहे. डॉट आहे ना, तो सिंगल रन आहे. नक्कीच आपण जर पहिल्या षटकाचा खेळ पाहिले तर 8 धावा झालेल्या आहेत. दुसऱ्या षटकात सुरुवात करतो किरण दलवी. पहिला चेंडू पाहू शकाल स्लोअर होऊन होता परंतु चेंडूला मात्र कुठेतरी लॉक करण्याचा प्रयत्न पाहिला आपण भावेशच्या वतीने, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये कुठलाही संपर्क झाला नाहीये. तर नक्कीच यानंतर आपण ड्रॉ सुद्धा करणार आहोत, कारण आपण पाहिलं तर एकूण 10 संघ आज पूर्ण दिवसभरामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळाले आणि ड्रॉ मी तर म्हणेन की चालू सामन्यातील विनर संघ आणि जो नुकताच सामना समाप्त झाला श्री गणेश जांभूलपाडा या 2 संघादरम्यान तो ड्रॉ असणार आहे. चांगला शेड्यूल आपण पाहतोय आणि जबरदस्त नियोजन या स्पर्धेमध्ये संजय स्पोर्ट्स सावध संघाच्या वतीने पाहायला मिळतोय. पुन्हा चेंज ऑफ पेस, लेंथ ओलगली, पिकअप शॉट आणि चेंडू आय थिंक बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना पुण्याचा बाप्पा दगडूशेठ आणि चेंडूने घेतली थेट सीमेरेषेची भेट. इट इज 6 टर्न केला, एक्झिक्युशन चांगलं होतं, डिपॉझिट चांगलं केलं. जसं काय लक्ष ठेवलं होतं की झेंडाकडेच मारायचं, बरोबर बांबूच्या राईट साईडला तो चेंडू गेला आणि डिक्लेअर झोनच्या पलीकडे, म्हणजेच लिगली 6 मिळाला बॅट्समनला. खूप छान फटका. धावसंख्या 6 ने फुलते 14 वर, 14. आता मात्र पंच केला, फटका हवेत आहे, मिसटायमिंग आहे. कुमारने प्रयत्न चांगले केले परंतु कुठेतरी जो मैदानाच्या आतमध्ये विजेता खांब आहे त्याची मात्र साथ मिळाली फलंदाज भावेशला आणि चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातो 4 धाबांसाठी. धाबांना तर वेग येतोय, आकार येतोय, कारण भावेश आता मात्र चांगला खेळतोय आपल्या संघासाठी. नक्कीच भावखाऊ बॅटिंग करतोय. आधीचा फटका ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट आणि आता ऑफ साईडला बघितला आपण डीप कव्हरच्या दिशेने पंच केला होता. आता सुद्धा फुलर लेनचा चेंडू नसता तर
हाफ ट्रॅकर होता आणि झेल टिपला गेला आहे स्केलेच्या दिशेने. बाउन्सचा प्रयत्न केला होता बॉलरने आणि भावेशने त्या ठिकाणी पुन्हा एकदा त्याच दिशेला षटकार मारण्याचा प्रयत्न केला. चेंडूला टर्न केलं पण तो सुंदर झेल टिपला. असं वाटलेलं की चेंडू ट्रॅव्हल होणार पण तो नाही. कदाचित हवेच्या विपरीत तो चेंडू पोहोचला नाही बाउंड्रीच्या बाहेर आणि ज्याने या ठिकाणी धावफलक अगदीच्या वेगाने फुलवला तो फलंदाज बाद होत असताना धक्का लागतोय तो आपण बघितलं पिसे संघाला. प्लीज जी बोलोरो गाडी कोणाची आहे व्हाईट कलरची प्लीज आपण तिथून ती काढा. पार्किंग झोन मध्ये आपण पार्क करा कारण जो आमचा पर्याय रस्ता आहे त्या रस्त्यामध्ये कोणी गाडी पार्क करू नका प्लीज. आणि ब्लॅक कलरची स्कॉर्पिओ सुद्धा तिथे कोणाची उभी आहे प्लीज त्या चालकाला विनंती करतोय ती गाडी सुद्धा आपण तिथून हलवायची आहे प्लीज. बोलोरो गाडीच्या पाठीमागे स्कॉर्पिओ ब्लॅक कलरची गाडी आहे ती सुद्धा आपण तिथून काढा. अजूनही काही स्कूटी पास काही स्कूटी आहेत अगदी आमच्या पर्यायी रस्त्यामध्ये कोणी पार्क केलेल्या आहेत त्या चालकांना विनंती करतो की प्लीज आपण त्या दिशेने गाड्या पार्क करू नका कारण या मैदानाच्या अवतीभोवती जर पाहिलं तर आपण वेअर हाऊस आहेत आणि येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या भरपूर वेगाने येत आहेत आणि त्यांना कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही याची आपण काळजी करा प्लीज. किरण दलवी पुन्हा एकदा ओ सुंदर कमबॅक जबरदस्त वापसी चांगल्या गोलंदाजाची निशाणी दाखवत असताना किरण दलवी. धावसंख्या स्थिर आहे बिन गडी बाद 18 धावा. एक चांगली पार्टनरशिप पाहतोय अरुण एका बाजूला भावेश आणि दोघांनी मिळून मात्र आपल्या संघाची जबाबदारी इथे मात्र स्वीकारली. एक गडी बाद झाला नुकताच भावेश तिथे मात्र झेलबाच्या स्वरूपात बाद झाला आणि त्याच्या जागेवरती आता आपल्याला जयेश शेलार हा तिसऱ्या क्रमांकावरती बॅटर पाहायला बोलतोय. पहिल्या चेंडूवरती कुठेतरी बीट झालाय पुन्हा मात्र 30 लेंथ जणू काय नाकाला सुगंध देणारा चेंडू होता की काय आणि त्या अनुषंगाने मात्र सलगचे 2 निर्धाव चेंडू किरणच्या वतीने आपण पाहिले आणि अशा रीतीनं 2 षटकांचा खेळ सुद्धा मात्र या ठिकाणी संपन्न झालेला आहे. जवळपास पाहिलं तर प्रति षटकापैकी 9च्या धावगतीने धावा आता मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक गडी बाद 19 2 षटकांच्या समाप्तीनंतर. चांगला क्लायमॅक्स बघायला मिळाला आपल्याला ह्या इनिंग मध्ये. 2 षटकं आतापर्यंत समाप्त झाली. पहिले षटक हाताला सागर फुलोरेने आणि ह्या षटकामध्ये किरण दळवी जो मागच्या सामन्याचा शिल्पकार आहे हिरो आहे ज्याने मॅच ऑफ द मॅचचा किताब पटकावला होता त्याने छान पद्धतीने या षटकामध्ये ताळमेळ दाखवला. शेवटचे 2 चेंडू डॉट काढले आणि अशा प्रकारे धावसंख्या आपण पाहू शकता 18 वरती 9.0च्या वेगाने पवनपुत्र पिसे संघाची धावसंख्या. आता मात्र धावांचा आलेख वाढवावा लागेल कारण दुसऱ्या फेरीतील सामना आहे. 40शी गाठावी लागेल. 40च्या पार किंबहुना जाणं गरजेचं आहे तरच हा सामना अक्षरशः चुरशीचा बनू शकतो कारण समोरचा योगेश स्मृती आमने संघ तगडा संघ आहे ज्या संघासमोर तुम्हाला मोठं आव्हान ठेवणं गरजेचं आहे पिसे संघासाठी. तिसऱ्या षटकाला सुरुवात केली. पावसाला बॅकफुटला गेले अतिशय सुंदर स्क्वेअर कट परंतु डीप कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट दुहेरीचा प्रयत्न होतोय. थोडीशी संत फेकी झाली आणि त्याच अनुषंगाने 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट पूर्ण आपल्याला पाहायला मिळाल्या. जबरदस्त बॉलिंग ऍक्शन आहे कुमारचा विचार केला तर कारण पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा कुमारनं सुंदर स्पेल हाताला होता आणि तेच डोळ्यासमोर चित्र ठेवत असताना पुन्हा मात्र या सामन्यामध्ये तिसऱ्या क्रमांकावरती त्याला गोलंदाजी का दिली त्याचं तो उत्तर देतोय आणि नक्कीच तो विश्वासार्थ ठरवतोय संघनायक सत्यम दलवीचा. हो नक्की चांगलं ऍक्शन आहे. कदाचित तो सरप्राईज करतो बॅट्समनला समजून देत नाही अशी रिलीज ऑफ द डिलिव्हरी आहे कुमारची. आता आपटण्याचा प्रयत्न गरजेचं अजिबात नव्हतं. लक्षिकता सोडून जाणार चेंडू मेका सर सांगत असताना वाईट डिलिव्हरी आहे. स्वेर मारा आधीच्या चेंडूवरती स्टान्स बदलला होता बॅट्समनने जो वारंवार प्रयत्न करतो रिव्हर्ससाठी परंतु नाही अजून सक्सेस होत नाहीये कारण चेंडूचं मेरिट नीट ओळखणं गरजेचं आहे. तुम्हाला रिव्हर्स फटका मारण्याच्या आधी तो मेरिट ओळखत नाहीये. चेंडूची दिशा बघत नाही टप्पा बघत नाहीये. हो आता हा लेझी स्ट्रोक आहे. फक्त उचलण्याचा प्रयत्न केला फिल्डिंग थोडीशी मिस होते. दुरून क्षेत्ररक्षक येतोय कावकोणाच्या रिझन कडून त्या दरम्यान फक्त सिंगलची धाव प्राप्त झाली आणि नॉन स्ट्राईकला आला फलंदाज जो चाचपडत होता. धावसंख्या आहे 22 वर पवनपुत्र पिसेची एका गडाच्या मोबदल्यात. हो निश्चितपणे 2 षटकामध्ये फक्त 18 धावा होत्या आणि आतापर्यंत कुमारच्या विरोधात एकही मोठा फटका मात्र फलंदाजाला खेळता आला नाही. एक स्वेअर चेंडू त्याने नक्कीच हाताळलाय व्हाईटच्या स्वरूपात परंतु तदनंतर सर्व चेंडू चांगला लेंथ वरती आपण पाहतोय. फिल्डिंग मध्ये वारंवार थोडस सागर बदल करतोय. हो या ठिकाणी पहा फलंदाज बीट यष्टीरक्षक बीट आणि चेंडू सरळ डिक्लेअर झोन मध्ये मात्र त्या ठिकाणी जाऊन धडकतोय. चेंडू पडल्यानंतर थोडस खाली सुद्धा राहतोय म्हणजे आकलन केलं कार्यविसर या खेळपट्टीवरती दुविधा पण आहे. कधी कधी चेंडू अतिरिक्त उचली घेतोय आणि अचानक चेंडू खाली सुद्धा राहतोय. हो नक्कीच चेंडूला जसा वेग दिला कुमारने तसा चेंडू खाली राहिला आणि किती वेगाने गेला विकेट किपरला सुद्धा समजलं नाही. फास्टर रन होता
सोडूचा जास्त वापर करतो कुमार. आता सुद्धा हाफ वॉली घेऊन फक्त तटवायचं होतं ऑन साईडला फॉरवर्ड स्क्वेअर रिझनकडे. फिल्डिंग चांगली झाली फेकी विकेट किपरच्या हातामध्ये. त्या दरम्यान सिंगल धावसंख्या पवनपुत्र ऑफिसची हनुमान विडे घेत नाही, पण तो हळूहळू पुढे जाते 24 वर निश्चितपणे. आणि तसंही आमणे गावातील जे खेळाडू आहेत त्यांना मात्र हाफ पिच ग्राउंडवरती खेळण्याचा पूर्णपणे नक्कीच अनुभव आहे. कारण त्यांचा मैदान सुद्धा आपण जर पाहिलं तर हाफ पिच आहे. आर.के. क्रीडानगरी तुम्हाला नक्कीच माहिती असेल. आणि नक्कीच त्याच अनुषंगाने मात्र त्या ठिकाणी खेळ दाखवण्याचा ते प्रयत्न करतात. पाहू शकला अलॉंग द कार्पेट अगदी चेंडू मात्र लॉंग ऑन होती ट्रॅव्हल झाला. ऋषी त्या ठिकाणी सज्ज आहे. फेक पहा अगदी विकेट किपरकडे काय जबरदस्त फेकी आहे, अतिशय सुंदर. आणि पहा फलंदाज रनआउटच्या स्वरूपात त्या ठिकाणी बाद होतोय. अरुण इज गॉन. मस्त कॉम्बिनेशन आहे बॉलर आणि फिल्डरचं. आपण बघितलं की जणू का आपण थ्रोची गेम बघतो की काय. चेंडू गेला, ड्राईव्ह केला, एक धाव पूर्ण झाली, दुसरा घेण्याचा प्रयत्न केला, पण तो किती इझिली थ्रो केला डायरेक्ट इंटू द हँड ऑफ विकेट किपर सागरच्या हातात दिला. आणि यालाच म्हणतात तुमचं चांगलं टीम वर्क आणि तुमचं चांगलं बॅलन्स कॉम्बिनेशन. एकमेकाला सहाय्य करणं आणि एकमेकाला सहाय्य केलं की आपण सुपंत धरू शकतो. आणि टीमवर्क तुमचं जर चांगलं असेल तर तुम्ही मोठमोठ्या संघाला गारद करू शकता. इथे असं वाटतं की पवनपुत्र संघाची पुढे गळचेपी केली या षटकामध्ये गोलंदाज कुमारने. अशा प्रकारे 3 षटकं समाप्त झाली. धावसंख्या 8.33च्या सरासरीने 25 वर पवनपुत्र पिसे. जबरदस्त कमबॅक आणि कुमारच्या वतीने आपल्याला पाहायला कारण पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 8, दुसऱ्या षटकामध्ये धावा संख्या आपण जर पाहिले तर 10 आल्या होत्या. म्हणजे 2 षटकामध्ये 18 धावा होत्या. आणि कुमारच्या स्पेलमध्ये आपण जर पाहिल्या तर एकूण आपण जर विचार केला नक्कीच समीर आम्हाला सांगतील की एक्झॅक्ट किती धावा कुमारने खर्च केल्या. 3 आणि एकूण 3 सिंगल, एकूण 7 धावा त्याच्या स्पेलमध्ये आपण पाहिल्या. 2 संघामध्ये ड्रॉ असेल. श्री गणेश जांभूळपाडा आणि चालू सामन्यातील विजेता संघ जी चिठ्ठी निघेल तो आजच्या दिवसातील अंतिम सामना केलेला आणि जी चिठ्ठी खाली राहील तो संघ NK स्पोर्ट खानवेल संघाच्या विरोधात खेळणार आहे. असा हा आजचा शेड्यूल. आणि पाहू शकाल सागर बार्शी चौथ्या षटकात सुरुवात करतो. पाय इथे मात्र फलंदाजाने फटका फॉरवर्ड केलाच नाहीये. जयेश सारख्या फलंदाज जर अशा चुका करत असेल तर नक्कीच येणाऱ्या फलंदाजावरती किती प्रेशर असेल. कारण अनुभवी बॅटर आहे जयेशचा विचार करतो, अनुभवी खेळाडू आहे आणि त्याला असं वाटलं की एक्झॅक्टली चेंडू स्वेअर आहे, परंतु फेअर डिलिव्हरी पाहायला मिळाली. सागर बार्शी जबरदस्त चतुराई गोलंदाजी. हो पुन्हा मात्र 30 लेत होती, परंतु हा चेंडू आता मात्र बाहेर आहे. आणि त्याच मुळे मात्र आमचे बिकादादांचे सुद्धा हात आता मात्र नक्कीच पंखाप्रमाणे फुलत आहेत. ते सुद्धा आता मात्र रंगात आलेले आहेत. अतिरिक्त चेंडूची पैकी पाहायला मिळाली, अतिरिक्त धाव जोडली जाईल आणि अतिरिक्त धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतोय 26 धावा. पहिला वाईड ची अपेक्षा केली होती, पण त्यानंतर ती नुकसान भरपाई मिळाली, बॅकलॉग भरून मिळाला. आणि बॅट्समनने आता चेंडू सोडून चालणार नाहीये, चेंडूला फॉलो केलं पाहिजे आणि ती वेळ आली आहे. सी द बॉल अँड हिट द बॉल. व्हॉट अ फिल्डिंग फ्रॉम कुमार देअर. फॅन्टॅस्टिक ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग. कुमारला नक्कीच दाद दिली पाहिजे. टाळा मिळतात कुमारला. विदिन मायनर सेकंड चेंडूला ग्रिप करून पकडून फिल्डिंग करून फेकला आणि विकेट त्या ठिकाणी प्राप्त केली रनआउटच्या माध्यमातून. फलंदाज बाद. नक्कीच आपण रिप्ले मध्ये पाहू शकाल ज्या अनुषंगाने मात्र विकेट्स आमने संघाने प्राप्त केली आहे. पाहू शकाल अगदी वाईडिश मुडांवरती कुमार उभा होता आणि पहा एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला फील्ड केलं. पहा वारंवार स्लो मोशन मध्ये आणि एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला फेकी गेली. आणि गोलंदाज सागरचं सुद्धा मी कौतुक करेन की त्याने चेंडू मात्र व्यवस्थित कलेक्ट केला आणि कुठलीही वेळ तिथे मात्र विलंब केला नाही आणि योग्य वेळेवरती यष्टा उद्ध्वस्त केला. हा असतो कॉम्बिनेशन. यालाच टीमवर्क म्हणतात. एकमेकांना सहाय्य करणं आणि प्रत्येकाला इथे सपोर्ट दिला जातोय. बॉलरला सपोर्ट, फिल्डरांना सपोर्ट आणि प्रत्येकाला प्रोत्साहित केलं जातं. याला कॅप्टन्सी सुद्धा म्हणतात. सत्यम दळवीचं चांगली कॅप्टन्सी सुद्धा आहे याच्या मागे. कुठल्याही प्रकारचा आरडाओरड नाही, कोणाला ब्लेम करत नाही. आपण पूर्ण असं चित्र पाहतोय की सांघिक त्यांना यश प्राप्त होते. त्याचं कारण की त्यांचं सांघिक प्रयत्न अक्षरशः अचूक ठरत आहेत. आणि कुमारला नक्कीच इथे दाद दिली पाहिजे. काय जबरदस्त सराव आहे फिल्डिंगच्या माध्यमातून कुमारचा. फॅन्टॅस्टिक पीस ऑफ थ्रो आणि सागरने सुद्धा चांगलं कलेक्शन केलं आणि जिथे नव्हती विकेट तिथे विकेट प्राप्त केली. निश्चितपणे सर रवींद्र जडेजाची मला आठवण झाली, ज्याप्रमाणे अशा फिल्डिंगसाठी त्याला ओळखतात. परंतु या ठिकाणी पहा मिड ऑफ वरती पुन्हा मात्र त्याच प्रकारचा प्रयत्न पाहायला मिळाला. झेल कठीण होता, परंतु प्रयत्न मात्र मित्र म्हणतो की 100% कमिटमेंट. एक धाव तिथे मात्र कंप्लीट केली. नरेशच्या बॅट मधून मात्र ही धाव पाहिली आपण आणि धावसंख्या धाव फलकावरती आपण जर पाहिल्या तर एकूण 26 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. नरेश शेलार आणि त्याच्या सोबतीला कैलास पाटील. आता मात्र 2 फलंदाज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. कुठेतरी 30च्या पुढे जाण्याचा प्रयत्न करावा लागेल पवनपुत्र पिशी संघाला. प्रयत्न करतात, फटका जबरदस्त आणि चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेनं. पंचांच्या इशाऱ्याची प्रतीक्षा आहे. ओहो
खोदा पहाडवर निघाला चुहा. एकच धाव, कारण चेंडू निघून जातो डिक्लेअर झोन मध्ये. मस्त बॅट स्लाइस केली होती त्या ठिकाणी, बॅट रोल केली होती, परंतु अपेक्षा होती की चौकार मिळेल, परंतु असं काय अचंबित केलं. आणि तुम्ही चांगला उल्लेख केला की अपेक्षा भंग झाला बॅटरचा आणि संघाचा सुद्धा. धावसंख्या इथे 28. रनऑफ मध्ये मात्र थोडस त्या ठिकाणी चुकतोय सागर बार्शी. त्याच्या समोर आहे नरेश शेलार, पहिल्या सामन्यातील हिरो, ज्याने काही शेवटच्या ऐन वेळेला मात्र ते 2 षटकार लगावले आणि त्याच फटक्यांच्या आता मात्र पवनपुत्र पिशे संघाला आवश्यकता आहे. चेंडूला आपटी दिली आणि त्याच्यावरती जबरदस्त फटका, मिड विकेटच्या बाहेर जाणारा. लॉंग 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 वे मॅक्सिमम. आपटी दिली तर मी तुझ्या ते उपट टाकेन. आणि असा शॉट मारला. आपल्या ग्रामीण भाषेत बोलायचं झालं तर उपट टाकलेला शॉट होता, उपट टाकावी तसा अक्षरशः फेकून दिला आणि प्रेक्षकांना अक्षरशः आनंद दिला षटकाराने, जे गरजेचं होतं. धावफलक वेगाने फुलणं गरजेचं होतं. धावसंख्या झाली आहे पवनपुत्रची 34 वर. हो, अजून एक चांगला फटका, परंतु आता लॉंगर वरती ऋषी आहेत म्हणजे चूक होणार नाहीये. त्यांनी पकडला झेल आणि या नरेश शेलारच्या खिलीचा होतो अंत. आणि अशा रीतीने मात्र पहिल्या डावाचा खेळ सुद्धा मात्र या ठिकाणी संपन्न झालेला आहे. तर पाहू शकाल या ठिकाणी 34 धावा धाफलक्यावरती प्रथम बॅटिंग करत असताना पवनपुत्र पिशे संघाने जोडल्या. आणि हा सामना जिंकायचा असेल तर स्वर्गीय योगेश स्मृती आमने संघाला एकूण 35 धावांचा पाठलाग करावा लागेल. आपण इनिंग ब्रेक मध्ये आहोत, तर आपण जे लकी ड्रॉचा जो कार्यक्रम आहे तो आपण या ठिकाणी समाप्त करूया. तर पहा, ड्रॉ मध्ये 2 संघांचीच नावं असणार आहेत. एका चिठ्ठीवरती श्री गणेश जांभूळवाडा संघाचं नाव आहे आणि दुसऱ्या चिठ्ठीवरती विनर टीम म्हणजे चालू सामन्यातील विजेता संघ असं या ठिकाणी नामांकन करण्यात आलेलं आहे. जी चिठ्ठी उचलली जाईल तो आजच्या दिवसात अंतिम सामना खेळेल आणि जी चिठ्ठी खाली राहील, ज्या चिठ्ठीवरती ज्या संघाचं नाव असेल तो संघ NK स्पोर्ट खारघर संघाच्या विरोधात फाईट करेल. तर चला आपण लाईव्ह ड्रॉ या ठिकाणी ओपन करत आहोत. आणि जी चिठ्ठी उचलली जाईल तो संघ आजच्या दिवसातील अंतिम सामन्यामध्ये पोहोचणार आहे. जी चिठ्ठी खाली राहील तो संघ खांडवल संघाच्या विरोधात फाईट करेल. तर पाहू शकाल विवेक पाटीलच्या जी हातामध्ये चिठ्ठी आहे तो संघ आजच्या दिवसातील अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल आणि त्या संघाचं नाव आहे श्री गणेश स्पोर्ट जांभूळपाडा. म्हणजे जो संघ जिंकेल तो संघ खांडवल संघाच्या विरोधात यानंतर सामना खेळणार आहे. तर नक्कीच पाहू शकाल अगदी मैदानाच्या भोवती सुद्धा आपल्याला अनेक संख्येने क्रीडारसिक पाहायला मिळतात. त्यांचं सुद्धा आपण करूया हार्दिक स्वागत. आणि युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा मात्र या ठिकाणी ही स्पर्धा खूपच एन्जॉय केली जात आहे. सध्या शिर्डीमध्ये सुद्धा ही स्पर्धा पाहिली जात आहे. क्रिकेटचे खूप मोठे चाहते, क्रिकेटचे समर्थक, कट्टर समर्थक म्हटलं तर वावगं ठरणार नाही. विकी केणे मॅन फ्रॉम आमने यांच्या माध्यमातून स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. कॉमेंट्री पॅनलसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत आणि स्पेशल योगेश स्मृती आमने संघाला त्यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद विकी केणे. आपलं प्रेम असंच क्रिकेटवरती राहील आणि नक्कीच मी सुद्धा तुमचं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय.
नक्कीच जे विकास पाटील नक्कीच पुण्याचं कार्य करतोय. पाणी पाजणं म्हणजे पुण्याचं कार्य आहे. तर चला आपण या ठिकाणी खेळायला सुरुवात करूया, कारण यानंतर अजूनही 2 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. पाहू शकाल या ठिकाणी लक्ष असणार आहे एकूण 35 धावांचं लक्ष आहे. 24 चेंडू आणि 35 धावांचं इथे मात्र लक्ष या ठिकाणी समोर आहे, तो म्हणजे योगेश स्मृती आपल्या संघासमोर. आणि सलामी जोडी तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी सत्यम दलवी आणि त्याच्या सोबतीला पाहू शकाल या ठिकाणी नॉन स्ट्राईक एंड वरती आहेत अरुण चोरगे. दोन्ही फलंदाज जर पाहिले तर लेजेंड आहेत, अनुभवी आहेत. पहिल्या चेंडूवर हाफ पॅन्ट पुल, परंतु डीप मिड विकेटला शत्रक्षी सज्ज आहेत. मित्र म्हणतोय कुठेतरी सत्यमच्या विरोधात एक रणनीती आखली होती, त्या रणनीती अनुषंगावर मात्र त्या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळाली. आणि पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन. जय शेलार काय जबरदस्त मात्र त्या ठिकाणी सुरुवात केलेली, पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त करून देतो आपल्या संघाला. हवेचा त्या ठिकाणी वेध बघितला नाही सत्यमने. कदाचित आपण म्हणू शकतो की उत्तरेकडून दक्षिणेकडे वारे वाहतात, पूर्वेकडून पश्चिमेकडे वारे वाहतात. तेच कारण होतं की चेंडू ट्रॅव्हल झाला आणि त्या बाजूची त्या क्षेत्रातली जो सावध एंड आहे, आमने एंड आहे, त्या एंडची जी सीमा आहे, जी बाउंड्री लाईन जी आहे ती थोडीशी लांब आहे. आपण बरेचसे त्या ठिकाणी झेल जे बघितले, जी अपेक्षा आपल्या होत्या की तो षटकार होईल, पण नाही, तसं झालं नाही. आपण दिवसभरात बघितलं की त्या ठिकाणची बाउंड्री लाईन लांब असल्या कारण तिथे छान टायमिंग मिळतो शतषकाला झेल टिपण्यासाठी, आणि तसंच झालं. सत्यमची सुद्धा अपेक्षा होती की हा षटकार होणार. आपल्याला सुद्धा असं पाहायला मिळालं की चेंडू आउट ऑफ द पार्क जाईल, पण नाही, छान पद्धतीने अगदी सीमरच्या कडेला झेल टिपला आणि पहिला कॅप्टन बाद झाला शून्यावरती. एकही धाव नाही, एक गडी बाद. योगेश इलेवन आमने यांच्यासमोर लक्ष जिंकण्यासाठी 24 चेंडूंमध्ये 35 धावांचं. मिड विकेटला पाहिलं तर शर्यत न कोणत्याही प्रमाणे चूक केली नाहीये. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती पूर्णपणे नजर त्या ठिकाणी त्याची स्थिर होती. आणि पाहतो 2-3 इंच सुद्धा मात्र कुठे आजूबाजूला मात्र झाला नाही. जिथे उभा होता तिथे तो झेल गेला. म्हणजे मित्र म्हणतो की सत्यमने त्याला मात्र एक मेजवानी दिली आणि ती मात्र त्याने स्वीकारली. न्यू बॅटर कुमार आला, लेफ्टी बॅटर आहे, 1 डाऊन पोझिशन. फुलटॉस आहे, चांगला ड्राईव्ह मात्र गॅप मधून जबरदस्त ड्राईव्ह. 2 शतरक्षी चेंडूचा पाठलाग करताय. चेंडू मात्र वेगाने मात्र पाहू शकाल अगदी चेंडू सीमेरेषेला जाऊन धडकतोय आणि कुमारच्या बॅटमधून येतो हा पहिला दर्जेदार चौकार. लेदर क्रिकेटची आठवण झाली फटका बघून आणि जे चित्र बघून की छान गॅप शॉट सिलेक्शन केलं, मस्त टायमिंग होतं, कव्हरला भेदून आणि बॅकवर्ड पॉईंटच्या मधून चेंडूला काढलं होतं. आणि जे शर्यत लागली ती चेंडू आणि 2 फिल्डरांमध्ये ती पाहण्यासारखी होती. शेवटपर्यंत शर्तीचे प्रयत्न केले दोन्ही फिल्डरांनी. एका फिल्डरने तर उंच उडी घेतली बाउंड्रीच्या बाहेर, पण तो नाही, चेंडू अक्षरशः निसटला त्यांच्याकडून आणि चौकार प्राप्त केला कुमारने. छान 4 रन्स. आणि त्यांनी मात्र सांगितलं सत्यमला की असे फटके ड्राईव्ह करायचे असतात. इथे मात्र बॉलर पास ड्राईव्ह होता, परंतु स्वतः गोलंदाज फॉलो थ्रो मध्ये चेंडूला मात्र त्या ठिकाणी स्टॉप करतोय. जबरदस्त वापसी कमबॅक करतोय गोलंदाज जयेश. आणि धावसंख्या सुद्धा स्थिर आहे, ती म्हणजे 1 गडी बाद 4 धावा. अजून 31 धावांची आवश्यकता. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन ऑन साइडला पूल केलाय, परंतु चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये जात असताना धावा मिळतील फक्त 1 आणि एका धावेने धावसंख्या 5 वरती जात असताना आधीच बिग हिटची तयारी होती कुमारची, परंतु बघितलं की कुमारने पॉज घेतला, चेंडू स्लो आला, चेंज ऑफ पेस केलं होतं गोलंदाजाने आणि ते पाहिलं बरोबर, बॅट टर्न केली होती आणि तो एक पुलचा नजारा, अपम पुलचा नजारा बघितला आणि आपण बघितलं की डिक्लेअर झोन कडे ती सिंगल प्राप्त केली कुमारने चौकारा पाठोपाठ. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 5 आणि लक्ष्य 35 धावांचं जिंकण्यासाठी ते म्हणजे योगेश स्मृती आमने या संघापुढे. आतापर्यंत मात्र चांगला खेळ पाहतोय या ठिकाणी. पुन्हा मात्र पाहू शकला हो एक्झॅक्टली काय घडलंय. गोलंदाजाचा मात्र चेंडू आज स्पर्श झालाय आणि दुर्दैवाने मात्र फलंदाज बाद झालाय कुमार. म्हणजे आपण असंच म्हणू शकतो कार्य सर, करे कोई और भरे कोई. अगदी छान उल्लेख केला आपण, करे कोई और भरे कोई, कहीं पे निघाय कहीं पे निशाणा. अशी अपेक्षा सुद्धा नव्हती कुमारची की मी अशा प्रकारे बाद होईन. क्रिकेट हेच आहे, जसं जीवनामध्ये कधी काय घडेल हे सांगू शकत नाही, म्हणून तर जीवन आणि क्रिकेटमध्ये खूप साम्य आहे. म्हणून म्हणतात ना की जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. ही कविता अगदी बरोबर आहे. त्याचं कारण आपण बघितलं की काही होऊ शकतं, म्हणून नेहमी आपण तयार राहायचं. माणसं कधी बदलतील, हवामान कधी बदलेल आणि खेळ कधी बदलेल सांगू शकत नाही. आपल्याकडे ते
फेस करणं आणि आपल्याकडे त्या संकटाला तोंड देणं नेहमी गरजेचं असतं आणि आपण ती तयारी ठेवलीच पाहिजे नेहमी, की कधी काही होऊ शकतं. किती बॅड लक बघा कुमारचं आणि योगेश स्मृती आमने या संघाचं, की तिथे अक्षरशः कुमार रनआउट बाद झाला, ज्याने चांगली फटकेबाजी सुरू केली होती आणि धावांचा आलेख वाढेल असं वाटलेलं पण नाही. नशीब बलवत्तर आहे या ठिकाणी पवनपुत्र पिशेचं, असं म्हणा हरकत नाही. कधी कधी योगी काय असतं, 50% मेहनत आणि 50% नशीब आपल्याला जेव्हा साथ देतं तेव्हा आपण यशाला गवसणी घालू शकतो. आणि कोण म्हणतो क्रिकेटमध्ये लक फॅक्टर आवश्यक नाही, लक फॅक्टर सुद्धा असणं फार गरजेचं आहे. नशिबावरती सुद्धा अवलंबून राहणं फार गरजेचं असतं, परंतु त्यासाठी तुमची मेहनत सुद्धा तिथे मात्र तेवढीच होणं फार सुद्धा गरजेचं आहे. हो ना योगी, आपण काल पुरा व्हिडिओ होताना बघतो. सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळे एका स्टेजवरती, राज ठाकरे एका स्टेजवरती, पण सचिन विनोदला भेटला, विनोद कांबळेने कविता बोलला, रडला वगैरे. म्हणजे काय, म्हणजे किती वाईट वेळ आली. म्हणजे याला लक फॅक्टर म्हणतात. सचिनकडे लक होतं आणि कांबळेकडे लक फॅक्टर फार कमी पाहायला मिळालं. तेच कारण होतं की सचिनने मेहनतीच्या जोरावरती आणि लकच्या जोरावरती उंच भरारी घेतली, पण तू कांबळेकडे लक नव्हतं, पण तू मेहनत होती, पण तू थोडीशी विनाशकाली विपरीत बुद्धी सुद्धा कांबळेला सुचली आणि तो बॅकफुटला गेला आणि सचिन अक्षरशः क्रिकेट विश्वाचा घोडा क्रिकेट बनला. हो, निश्चितपणे दोघांचा जर आपण आकलन केला तर मात्र एकच दर्जाचा खेळ त्यांच्याकडे होता. विनोद कांबळे सुद्धा मात्र त्याच टॅलेंटचा खेळाडू होता आणि सचिन तेंडुलकर सुद्धा त्याच टॅलेंटचा खेळाडू होता. परंतु पहा, तुम्ही जर यश प्राप्त करण्यासाठी जर प्रयत्नच केले नाही आणि जर तुम्ही जर वाईट मार्गाने जर जात असाल तर मात्र नक्कीच नशीब सुद्धा तुमची कधी कधी साथ सोडत असतात. तेच घडलं सध्या मैदानाच्या आतमध्ये. कुमारच्या संदर्भात बोलायचं झालं तर ऋषी दलवी मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे आणि ऋषीसाठी एक पारितोषिक आलेला आहे. जर सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली तर आमनेपाड्याचे गुड्डाबाई याचकडून तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. तर एका षटकाचा खेळ संपूर्ण झाला. 2 गडी इथे मात्र गमावले आतापर्यंत. स्वर्गीय योगेश्वरती आमने संघानं 6 धावा फक्त धावफलकावरती. म्हणजे येणाऱ्या 18 चेंडूमध्ये आता विजयासाठी 29 धावांची आवश्यकता असेल आणि षटकाला सुरुवात करते गोलंदाज. दुसऱ्या षटकाला भावेश. अरुण चोरगे इज ऑन स्ट्राईक वरती आहेत. फटका चांगला आहे, परंतु फटक्याने उंची जास्त गाठली आणि त्याच मुले मिड विकेटला मात्र झेलबाच्या स्वरूपात अरुण हा मात्र या ठिकाणी बाद होतोय. सामना संपला नाही कारण सर, सामन्यामध्ये चुरस अजून निर्माण होईल त्यात काही शंका नाहीये. तर नक्कीच आपण नाणेफेकीसाठी सुद्धा वळणार आहोत. पुढील जो सामना आहे, जो सामना जिंकेल त्या सामन्यातील विजेता संघ लगेचच फाईट करेल NK स्पोर्ट खांडवल संघाच्या विरोधात. आणि एक महत्वाची सूचना आहे पहा आयोजकांच्या वतीनं, तुम्ही नक्कीच पारितोषिक लावत आहात, नक्कीच हे तुमचं प्रेम आहे, नक्कीच आम्ही सुद्धा समजू शकतोय. परंतु जोपर्यंत कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुमचे पैसे जमा होणार नाही तोपर्यंत इथून आता मात्र पारितोषिक अनाऊन्स केली जाणार नाही अशी आयोजकांची या ठिकाणी आमच्यावर सूचना पोहोचवलेली आहे. काहीशी हारागिरी करतायत बॅट्समन. जसं सत्यम दळवीने सुरुवात केली, आवश्यकता नव्हती मोठे फटके लगेच सुरुवात करण्याची, परंतु त्या ठिकाणी सत्यम बरोबर झेलबाद झाला. त्यानंतर आता सुद्धा मोठ्या फटक्याची गरज नव्हती, कारण 35 धावा 24 चेंडूंमध्ये, म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 8 ते 9 धावा फक्त करायच्या होत्या. पण अशा प्रकारे तुम्ही जर पहिल्या चेंडूपासून आतिषबाजी करत असाल तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी चुकीच्या परिस्थितीला सामोरं जावं लागेल. फुलरलेनचा चेंडू डाव्या पायाच्या जवळ, पंचांचं बोट आकाशामध्ये, खिंडीत पकडलं, कात्रीत पकडलं, लेग बिफोर विकेट, फलंदाज बाद. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ टायमिंग, मॅच में ट्विस्ट. निश्चितपणे या मॅच मध्ये ट्विस्ट आता मात्र निर्माण झालेला आहे. रंग बदलतो या सामना. असं वाटलं होतं की 35 धावसंख्याचा जो आकडा आहे तो मात्र नक्कीच सर्वांना वाटलं असेल की इझिली मात्र पाठलाग होईल. परंतु मी अनेक वर्ष झाली स्पर्धा कार्यसोर या ठिकाणी स्पर्धा कव्हर करत असतो, संजय स्फूर्ती चषक, आणि नक्कीच या मैदानावरती कुठलीही धावसंख्या सेफ्टी नाहीये. जवळपास 19 धावा सुद्धा या मैदानावरती डिफेन्स झालेल्या आहेत, त्या सुद्धा मी डोळ्याने पाहिलेल्या आहेत. या 35 धावा तर खूपच आहेत आणि त्याचमुळे आता मात्र जी मेहनत आणि जी आपल्याकडे जिद्द आहे ते आता मात्र सिद्ध करतोय पवनपुत्र पिशे संघ या सामन्यामध्ये. जिद्द चिकाटी तुम्हाला पुढे नेऊ शकते आणि सोबतीला तुम्हाला नशीब नक्कीच साथ देतं, परंतु नशीब कोणाच्या बाजूने असतं, परमेश्वर कोणाच्या बाजूने असतो, जो मेहनत करतो त्याच्याच बाजूने परमेश्वर उभे असतात तुमच्या ध्येयपूर्तीसाठी आणि ते प्रयत्न करतात गोलंदाज वारंवार. नवीन फलंदाज आलाय सागर फुलोरे स्ट्राईक एंडला. हाफ वॉली उचललाय सरळ स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, लॉंग आणि लॉंग अपच्या वरून फिल्डर बघत राहिले नितेश पाटील कॅप्टन. इट्स अ सिक्सर. निश्चितपणे जो चिंचेचा झाड आहे त्याला जर चेंडू स्पर्श होतोय तर एक्झॅक्टली षटकार असणार आहे, कारण या सूचना आम्ही सामना स्पर्धा सुरू होण्याच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचवल्या होत्या. आणि पहा, विकेट हॅट्रिक डिलिव्हरी होती, चेंडू हवेत होता, कुठेतरी जान हातात आली होती सागरची, परंतु चिंचेच्या झाडाने त्याला मात्र साथ दिली. हाच तर लक पॅटर आहे का रे सर? हो नक्कीच असंच घडलं होतं. संजय स्पोर्टच्या खेळाच्या वेळेला इनिंगच्या वेळेला दक्कन पाटील बघत राहिलेला आणि तो झेल घेऊ शकला नव्हता.
चिंचेच्या झाडाने सहाय्य दिलं, सहकार्य दिलं. हो, चेंडू टर्न झाला आणि पंचाने पुन्हा एकदा लेग पेपर विकेट दिलेली आहे. फलंदाज सागर फुलोरे ची खेळी समाप्त होते. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ टायमिंग, व्हॉट अ टर्न. काय उलटफेर आहे, काय पलटवार आहे. आणि हेच आहे क्रिकेट, सड्याप्रमाणे रंग बदलणारा हा अनोखा खेळ. दिस इज अ गेम ऑफ अनसर्टनिटी. पाहतोय आपण या मैदानावरती जबरदस्त सामना आणि जबरदस्त विकेट. चला चला सागर, नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर्स प्लीज. ऑफिशियल पंचाचा जो निर्णय आहे तो मात्र शेवटचा मानला जाणार आहे. आपण असोसिएशनच्या अंतर्गत स्पर्धा खेळतोय आणि नक्कीच आपण रिप्ले मध्ये पाहूया नक्कीच ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून एक्झॅक्टली काय घडलं त्या ठिकाणी पाहू शकाल. या ठिकाणी या सॉफ्ट पांड्या फक्त ऑन साईडला त्या ठिकाणी क्लास करण्याचा प्रयत्न तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला आणि खरोखरच एक योग्य निर्णय आहे. कारण बिडल आणि एसटी डाव्या स्टिक मध्ये चेंडू जाऊन धडकत होता. एक योग्य निर्णय पाहू शकाल आपण त्या ठिकाणी. सचिन म्हात्रे सरांचा आपण पाहतोय आणि अशा रीतीनं पाहू शकाल सागरच्या रूपाने लागणारा चौथा धक्का योगेश वृत्ती आमने संघाला. धावसंख्या पाहिली तर स्थिर आहे ती, म्हणजे एकूण गडी जर पाहिली आपण 4 गडी बाद आणि धाव फलकावरती धाबा जर आपण पाहिल्या तर 12 धाबा. लक्ष्य 35 धाबांचं आहे. आमचे समीर पाटील सुद्धा मात्र या ठिकाणी कुठल्या टेन्स मध्ये आहेत. त्यांना नक्कीच आजच्या दिवसात खेळ संपन्न झाल्यानंतर कार्यविषय त्यांना आपल्याला नक्कीच कुठेतरी घेऊन जावं लागेल. परंतु लक्ष केंद्रित करूया चालू सामन्याकडे. अजूनही आपण जर विचार केला तर 23 धाबांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये हा फटका सुद्धा मिस टायमिंग लॉंग ऑन द क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पकडलाय झेल. आणि ह्या ठिकाणी आतापर्यंत आमने संघाने 5 गडी गमावले 12 या आकड्यावरती. मला 2 गाणी आठवायला लागली हा खेळ बघून. एक म्हणजे तुमने पुकारा और हम चले आए आणि दुसरा मला ते भाग्यश्री सलमान खानचा मैंने प्यार किया मधलं गाणं तू चल मैं आया. एका पॉटात विकेटचं पतन होतंय. सत्यम दळवीने झेल जसा दिला तसं वाटतं की प्रत्येकाला इथे घाई सुटले की काय. 1-2 चेंडू खेळायचे आणि निघून जायचं. सामना काय जिंकण्याचा प्रयत्न करायचा नाही. एकीकडे वरचढ होते ज्याला चान्स दिली जाते. पवनपुत्र हनुमानने इथे हनुमान उडी घेतले, उंच भरारी घेतले. या सामन्यामध्ये पकड मजबूत केले. 12 धावसंख्या असताना इथे 4 खिंडार पाडलेत आणि जबरदस्त बॉलिंगचा नमुना पेश करतायत. एका पॉटावर गोलंदाज पाहतोय आपण भावेश आणि जबरदस्त स्टार्टअप केलं होतं जयेशने. भन्नाट बॉलिंग आणि भन्नाट या ठिकाणी पाहतोय आपण फिल्डिंगचा नमुना. झेल टिपले जातात अगदी योग्य पद्धतीने आणि इथे 35 धावा डिफेंड होतील असं चित्र पाहायला मिळतं. पण क्रिकेट आहे योगी सर, बघायचं पुढे काय होईल ते. आणि एकाच ओव्हरमध्ये पहा भावेश दुसऱ्यांदा विकेट हॅट्रिक वरती आलाय. काय जबरदस्त स्पेल आहे. फटका हवेत केला डीप स्क्वेअरला कडे क्षेत्ररक्षक की या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण पाहायला मिळेल का. यस, फलंदाज इट इज गॉन सागर बारशी आणि या स्पर्धेतील पहिली विकेट साठी ठिकाणी एका ओव्हरमध्ये तब्बल भावेशने 5 विकेट्स बाद केले. काय जबरदस्त गोलंदाजी परफॉर्मन्स. भावेशची गोलंदाजी आवडली असेल तर क्रीडा रसिकांना विनंती करतो की एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. टाळ्यांमध्ये कंजूसी करू नका. आणि अशा रीतीने 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पाहतो योगेश वृत्ती आमने ए संघ 7 गडी बाद 12. 7-12 तुम्हाला नक्कीच माहिती असेल, परंतु हा आकडा पहा. 7 गडी बाद झाले आणि धावफलकावरती 12 धावा आल्या आणि त्या विजयासाठी 12 चेंडू मध्ये जिंकण्याकरिता 23 धाबांची आवश्यकता. 7-12 कोणी कोणाची साथ देत नाही आणि 12 वाजले असं म्हणायला हरकत नाहीये. योगेश स्मृती आमने संघाचे फक्त 34 धावा झाल्या. 35 धावांचं लक्ष आणि अशा प्रकारच्या हारागिरी नक्कीच तुम्हाला इथे स्वप्नात येईल. झोप लागणार नाही आज मला तरी वाटतं आमनेकरांना किंवा आमनेच्या पाठीराख्यांना, आमनेच्या या संघाला, खेळाडूंना की इतक्या मोठ्या चुका केल्या. चुका चुका चुका. हॉल ऑफ विकेट 5 विकेट तब्बल एका षटकामध्ये हा पराक्रम इथे निर्माण केलाय भावेशने. 2 वेळा हॅट्रिकची संधी होती परंतु तो माघारी आला नाहीये. एका पोटात धक्के दिले. या धक्क्यातून सावरेल का आमना संघ बघायचा आपल्याला. 12 धावा झाल्या, अजून 23 धावांची गरज आहे 12 चेंडूंमध्ये. आणि आता मात्र लेकीच्या 23 धावांचा संरक्षण करण्यासाठी तिसऱ्या षटकामध्ये नरेश शेलार पण पाहतो. पुन्हा इथे मात्र पावसात शॉर्ट अँड पुल फटका हवेत केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आणि या ठिकाणी झेल ड्रॉप. इथून या सामन्याला कलाटणी मिळेल का. इथे मात्र हा टर्निंग पॉईंट होऊ शकेल का. कारण ऋषी दलवीकडे ती ताकद आहे, क्षमता आहे, परंतु तुम्हाला क्षमतेनुसार कामगिरी करावी लागेल. पहिल्या चेंडूवरती 1 धाव पूर्ण केली ऋषीनं आणि आता जिंकण्यासाठी 11 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता. खांडवळ संघाच्या विरोधात कुठला संघ खेळेल. पवनपुत्र पिशे की योगेश स्मृती आमने याचा रिझल्ट काही क्षणानंतर आपल्याला पाहायला मिळेल. परंतु हा सामना जिंकण्यासाठी आता आमने संघाला 11 चेंडूमध्ये 23 धावा जोडाव्या लागतील. 22 धावा जोडाव्या लागतील. 11 × 2 = 22. प्रत्येक चेंडूमध्ये 2 धावांची गरज.
झेल सोडला आणि त्याच दिशेने फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा कॉट बँकची अपील. झेल असा सोडला की जणू काय फिल्डरला असं वाटलेलं की चला युट्यूबला सामने बघतायत, ग्रामीण क्रिकेटच्या माध्यमातून टीआरपी वाढवावी, सामन्यामधली रोमांचकता वाढावी, आणि एक झेल इझिली सोडला तो तिथे. अक्षरशः वाटलं की ग्रीप केला की आपण निसटला पटकन तो. आणि नक्कीच ऑनलाईन प्रेक्षक वाढलेले आहेत आणि काही प्रेक्षक इथे आता जोडले जातात आपल्या मैदानावर. जबरदस्त मुकाबला बिटवीन पिसे अँड आमने. जबरदस्त हाय उलटे सामना पाहतोय, रंगतदार स्थितीमध्ये सामना पाहतोय. इथे मात्र पावलांचा वापर केला आणि शेवटच्या क्षणाला मात्र जो आपला स्ट्रोक आहे तो मात्र विजयनं चेंज केला. सिंगल धाव तिथे कंप्लीट केली, ऋषीला स्ट्रायकिंग एंडला घेऊन तो आला. आणि आता मात्र या ठिकाणी उर्वरित 9 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. मी मागील स्पर्धेमध्ये सुद्धा म्हटलं होतं की महाराष्ट्र होता कुठे आणि महाराष्ट्र आता आणून ठेवला कुठे. बरोबर, कुठे नेऊन ठेवला हा सामना असं आपल्याला म्हणायचं होतं. 14 धावा झाल्यात, 21 धावांची गरज आहे, पण तो शॉर्ट सिलेक्शन चुकीचे आहे. त्या ठिकाणी योग्य पाहतोय आपण की मेरिटनुसार फटके मारत नाही. मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण आणि फेकी किती लाजबाब. ओ माय गॉड, डायरेक्ट ऍट द स्टेक. विकेट किपरच्या हातामध्ये एक सेंटीमीटर सुद्धा विकेट किपरला इकडे तिकडे जाऊ दिलं नाही फिल्डरने. क्या बात है, व्हॉट अ थ्रो फ्रॉम जयेश देर. वाव, फॅन्टॅस्टिक. फलंदाज बाद, रन आउट. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ क्रिकेट ऑन द ग्राउंड. हा विजय संजय स्फूर्तीचा, हा विजय सावतचा आणि विजय आमच्या या संजय क्रिकेट क्लबचा. जबरदस्त इथे क्रिकेट आजच्या दिवसात पाहायला मिळाले योगेश सर. एक से एक बडकर मुकाबले इथे मैदानामध्ये रंगतायत. हाय व्होल्टेज ड्रामा गोइंग ऑन द ग्राउंड. निश्चितपणे पाहू शकाल की ऋषीला स्ट्राईक हवी होती आणि ती स्ट्राईक घेण्यासाठी त्यांनी मात्र प्रयत्न केले, परंतु रनआउटच्या स्वरूपात तो मात्र बाद झाला. पहा, अगदी डीप मधून मात्र त्यांनी फेकी केली, अतिशय सुंदर देखणे फेकी जय शिलाच्या वतीनं. आणि नक्कीच त्या ठिकाणी पाहिलं तर कैलास पाटील सुद्धा मी कौतुक करेन की त्यांनी चेंडूला परफेक्टली कलेक्शन केलं आणि योग्य त्या वेळी मात्र इष्टा उद्ध्वस्त केल्या. समोरचा ब्लॅक पडदा सोडा, कोणी टांगू नका प्लीज. पडद्याला आजचा पहिला दिवस आहे, प्लीज सुरक्षित ठेवा. आपल्यासाठी खूप इथे प्रेक्षक कक्षात तुम्ही या आणि सावलीमध्ये बसा, परंतु इथे सावली इथे निर्माण झालीये आणि अंधार पसरलाय. योगेश स्मृती आमने संघाच्या पुढे जबरदस्त परफॉर्मन्स, काय कमबॅक केले पवनपुत्राने. जसं हनुमानने उडी घेतली होती आणि पवन उचलला होता, तसं इथे सामना उचलेल का बघायचंय पिसे संघ. निश्चितपणे आता विजयच्या सोबतीला बिपिन आलाय. हलूस कट करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र पहा सुंदर रीतीने मात्र या ठिकाणी ट्रॅव्हल झाला. रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. हा प्रेशर आहे, हा दडपण आहे. जसा सत्यम बाद झाला, सत्यमच्या पाठीमागे ज्याप्रमाणे आपण लहानपणी पत्त्यांची घरं बनवायचो, एखादा पत्ता जर खालचा कोसळला तर सर्व ती घरं कोसळायची, त्या अनुषंगाने ही बॅटिंग ऑर्डर पूर्णपणे स्वर्गीय योगेश मूर्ती आमने संघाने कोसळली. आणि 9व्या क्रमांकावरती आता फलंदाज बिपिनला आपण खेळताना पाहतोय. हो, फटका चांगला आहे, क्रॉस बॅटेड फटका, परंतु एलिव्हेशन नाहीये. आणि त्याच अनुषंगाने त्या ठिकाणी पाहू शकाल अगदी डीप मध्ये पुन्हा जयेश शेलार तिथे पोहोचला, झेल पकडला, अजून विकेटचं पतन. आणि आता मात्र समीकरण पाहू शकाल या ठिकाणी समीर पाटील आम्हाला सांगतात की 6 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी आता मात्र एकूण आपण जर विचार केला तर 18 धावांची आवश्यकता. आणि या मैदानाच्या आतमध्ये सेकंड लास्ट जोडी 20 धावांची आवश्यकता आहे. थोडंसं करेक्शन आहे, 35चं लक्ष आहे, 15 धावा धाफलक्यावरती आहेत आणि 6 चेंडू मध्ये अजून 20 धावांची आवश्यकता. आधीच्या सामन्यात सुद्धा योगी सर नितेश पाटील कडे चेंडू होता शेवटच्या षटकामध्ये, तेव्हा 5-17 असं 6-17 असं समीकरण होतं. त्यानंतर तो सामना टर्न केला होता, तोच नितेश पाटील आता आलाय शेवटच्या षटकामध्ये, कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. काय सामना होता, किती अक्षरशः सोपं समीकरण होतं परंतु ते कठीण केलं. यालाच म्हणतात विनाशकाली विपरीत बुद्धी. सहज ते सोपं करावं, सोपं ते साध्य करावं आणि साध्य ते नक्कीच आपण स्वीकारावं असं म्हटलं जातं, परंतु हे साध्य अवघड केलं आणि आता काही प्रमाणामध्ये आपल्याला अशक्य वाटू लागले. पण असं म्हणतात की जगामध्ये अशक्य काही नाहीये, आपण ते शक्य करू शकतो. त्यासाठी तुमच्यामध्ये धमक पाहिजे, तुमची क्षमता तुम्ही दाखवली पाहिजे. ती वेळ आता आलेली आहे. वाईटचा इशारा, थोडस लक फॅक्टर आहे. आमने संघाच्या बाजूने इथे झुकतंय. पहिला चेंडू अवांतरच्या रूपाने इथे वाईटच्या रूपाने 1 धाव मिळते. धावसंख्या इथे झालेली आहे ती म्हणजे 16. अजून 19 धावांची गरज आहे 6 चेंडूंमध्ये योगी. हो, निश्चितपणे. आणि काय बॉलिंग परफॉर्मन्स पाहतो मी. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 6 आल्या, तिसऱ्या षटकामध्ये 3 आल्या आणि इथं मात्र आता 19ची आवश्यकता आहे. हो, बॅटची कडा आहे त्या ठिकाणी, यस, परंतु कैलास पाटील चेंडूवरती झेलवरती पर्यंत पोहोचला नाहीये. झेल ड्रॉप झाला आणि समीकरण आता मात्र या ठिकाणी अजूनही अवघड होतं. आपण पाहतो आमने संघाच्या दृष्टिकोनातून 5 चेंडू शिल्लक, 19 धावांची आवश्यकता आहे आणि 2च विकेट शिल्लक आहेत. 8 गडी बाद झालेत योगी सर, हे सुद्धा आपण विसरून कामा नये. हो, निकिता. आता मात्र टेलिंडर आता मात्र आपल्याला
मैदानावरती पाहायला मिळत आहेत. हो, इथे मात्र पहा चेंडूवरती लक्ष नाहीये. चेंडूला फक्त या ठिकाणी मोठा फटका आपल्याला खेळायचा आहे. याच उद्दिष्टाने बॅटर आता मात्र बॅट फिरवत आहेत आणि आता मात्र नक्कीच एक एक पाऊल आता मात्र जे समर्थक आहेत आमने गावातील आता मात्र नक्कीच मैदान सोडण्याच्या तयारीत आहेत. निराशजनक कामगिरी मित्र बनेल. नितेश पाटील जो अनुभव आपल्याकडे आहे तो अनुभव झोकतायत. पाहू शकाल अगदी मिनी हेलिकॉप्टर फटका म्हणू शकतोय. नक्कीच मनगटी फटक्याचा वापर परंतु मिडवे केला. जयेश शेलार आहेत. जबरदस्त फिल्डिंग, रॉकेट फेकी, सिंगल धाव तिथे कम्प्लीट. कारण सिंगल डबल धावणे आता काही सिद्ध होणार नाहीये. आता तुम्हाला मात्र या ठिकाणी 3 चेंडू शिल्लक आहेत तरी 3 चेंडूमध्ये तुम्हाला 3 षटकार इथे मारायचे आहेत. आणि योगेश सर, तुम्ही मगाशी जो उल्लेख केला की इथे ह्या मैदानावरती 19 धावा सुद्धा डिफेंड झालेले आहेत, तसं चित्र पाहायला मिळतं की इथे 19 सुद्धा झाल्या नाहीत अजून आणि इथे षटक समाप्त व्हायला सुद्धा आलं. नितेश पाटीलचे काही चेंडू शिल्लक आहेत. 35 धावांचं लक्ष असताना इथे धावसंख्या आतापर्यंत फक्त 16वरती थंडावलेली आहे. 19 जर झाल्या किंवा 20 झाल्या तर म्हणू शकतो की तो रेकॉर्ड ब्रेक केला की काय. आणि इथे ते चित्र असं की पूर्णपणे उलटफेर केलं, पलटवार केला पीसे संघाने. याला म्हणतात कमबॅक करणं. वाह, क्या बात आहे. फॅन्टॅस्टिक बॉलिंग. नितेश पाटील कॅप्टन्स लिडिंग फ्रॉम द फ्रंट. जबरदस्त संघाची बांधणी आणि तसंच प्रत्येकाचं अचूक परफॉर्मन्स, एकमेकाला साथ दिली. कोणी पण झेल सोडण्याची हरागिरी नाही केली, कोणी पण फिल्डिंग मध्ये मिस्टेक्स नाही केल्या. प्रत्येकाने 100% दिलं. म्हणून पौरपुत्र हनुमान म्हणतात ना की हनुमान की जय. आणि पीसे संघ इथे उंच भरारी घेतो. वा, चेंडू खाली राहिला आणि अशा प्रकारे इथे उंच भरारी घेतली. दुसरा विजय संपादन केला पवनपुत्र पीसे संघाने. अभिनंदन. आणि या ठिकाणी हार्ड लक योगेश स्मृती, योगेश 11 आमने. निश्चितपणे हार्ड लक सुरेंद्र दलवी, हार्ड लक स्वर्गीय योगेश स्मृती आमने संघ. कारण आज कुठेतरी बॅटिंग ऑर्डर मध्ये खराब परफॉर्मन्स पाहायला मिळाला. गोलंदाजाने मात्र योग्य तो परफॉर्मन्स केला होता परंतु 35 धावसंख्येचा पाठलाग करत असताना एका पाठीमागे एक गडी बाद झाल्याने त्याचवेळी इथून मात्र जो प्रवास होता तो मात्र योगेश स्मृती आमने संघाचा मात्र प्रवास संपन्न झाला. नक्की त्यांना देऊया आपण पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि जाऊया आता मात्र आपण या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचच्या दिशेनं. नो डाऊट ज्याने पूर्णपणे कंबर तोडली प्रतिस्पर्धी संघाची. एकाच ओव्हरमध्ये 5 विकेट्स प्राप्त